ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नवीन माझ्याकडे आलेले आहेत वस्तू देवाच्या पूजेमध्ये, तर ते दाखवणार आहे. त्याचबरोबर जुने काही माझ्याकडे अजून वस्तू आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि स्क्रीनवर तुम्हाला प्राईस दिसेलच प्रत्येक वस्तूची. आणि जो कोणता प्रोडक्ट तुम्हाला आवडणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता. आणि स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. जो काही आवडेल प्रोडक्ट त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. तर सगळ्यात पहिलं बघा, हे पानवेल जे ताट आहे, जे बऱ्याच जणांनी माझ्याकडून ऑर्डर केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सेम साईज आहे, 10 नंबरचा आहे. त्याच्यामध्ये हे डिझाईनमध्ये आता आलेलं आहे. मध्ये पानवेल ताटमध्येच ही छोटी साईज पण आता माझ्याकडे अवेलेबल झालेली आहे. 10 नंबर फक्त भेटत होते, आता 8 नंबरमध्ये पण आलेली आहे. तर ही अशी प्लेट आहे बघा. तर एवढी आहे. कुंचमसाठी तर खूपच बेस्ट आहे ही प्लेट. म्हणजे आपलं सगळं कुंचम राहणार आहे, प्लस ज्या बाकी आपण बांगड्या वगैरे ठेवतो त्या पण साईडला इथे राहणार आहे. त्यानंतर हा एक नवीन स्टॉकमध्ये आपल्याकडे आलेला आहे बघा, मोराचा दिवा. तर मस्तपैकी असा हा मोराचा दिवा आपल्याकडे नवीन आलेला आहे. याच्यामध्ये 5 वाती तुम्ही लावू शकता समईसारख्या आहे. नवीन स्टॉकमध्ये बघा. सुपली आहे ही, शोपीस म्हणून तुम्ही ठेवू शकता. तर अशी ही सुपली आहे. मध्ये मस्त सरस्वती आहे. हा स्टँड मागून दिलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि ह्याच्यावर हे असं स्टँड करायचं आहे. मध्ये हे खाली ह्या 2 मस्त अशा कवड्या आणि हे मणी दिलेलं आहे मस्त. किंवा देवाऱ्यामध्ये पण मागे लावू शकता असं तुम्ही. तर असं देवाऱ्यामध्ये इथे असं कोपऱ्यात किंवा मग असं समोर वगैरे लावू शकता. स्टँड नवीन आलेलं आहे. बाऊल अगरबत्ती स्टँड आपण याला म्हणू शकतो. तर हे असं आहे, पूर्ण पितळेचं आहे. आणि हे डिटॅचेबल म्हणजे निघतं पण. याच्यामध्ये तुम्ही धूप पण लावू शकता. मस्त असं डिझाईन केलेली आहे याच्यावर. हां, हे बघा, मस्त अशी डिझाईन केलेली आहे. पण स्क्रीनवर दिसत असेल. आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. आणि चालिसा, पॉकेट हनुमान चालिसा. तर मस्त हे असं आपलं वूडमध्ये आहे, वूड लुकमध्ये आहे. आणि पूर्ण हे हनुमान चालिसा आपल्याकडे आहे अवेलेबल. पॉकेटमध्ये वगैरे ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे पॉकेट हनुमान चालिसा. त्यानंतर बघा, हे सिल्वर प्लेटेडमध्ये हा मस्त असा लक्ष्मीचा दिवा आलेला आहे. प्युअर 999 सिल्वर प्लेटेड आहे हा दिवा. तर मस्त लक्ष्मीचा दिवा आहे हा. आणि त्यानंतर इथे अजून एक प्युअर सिल्वर प्लेटेडमध्ये माझ्याकडे नवीन अजून एक आलेलं आहे. कॉईन आहे, लक्ष्मीचा कॉईन आहे, लक्ष्मी माता आहे याच्यावर. आणि याचं प्रिंटिंग जे आहे ते कॉईन प्रिंटिंग आहे, त्यामुळे जाण्याची काही शक्यता नाही आहे. आणि तुम्हाला हे असं डब्बीमध्ये येणार आहे. आणि मागे ह्याच्या श्रीयंत्र आहे. हां, असं श्रीयंत्र आहे. आणि हे लक्ष्मीचं प्रिंट आहे. सेकंड नंबर दुसरं कॉईन आहे. असं आहे हे डिझाईन. आणि याच्या मागं गणपती आहे. तर हे 2 डिझाईनमध्ये आपल्याकडे कॉईन्स अवेलेबल आहेत. रॉयल लुकमध्ये हा लक्ष्मीचा दिवा आपल्याकडे नवीन आलेला आहे स्टॉकमध्ये बघा. ह्याचं जर कोरीव काम तुम्ही बघितलं तर म्हणजे अनदर लेवलवर कोरीव काम केलेलं आहे. हां, तर हे बघा, खाली पण ही जी डिझाईन केलेली आहे ते बघू शकता. किती छान बारीक एकदम नक्षी सगळी दिसत आहे आपल्याला. छान कोरीव काम केलेलं आहे. छोटे छोटे फुलांपासून ते मोठ्या लक्ष्मीपर्यंत सगळं किती कोरीव काम छान केलेलं आहे. मध्ये इथे 2 असे हे आहेत, काय म्हणतो आपण, कोयरी आहे, त्याच्यामध्ये फूल आहे. तर डिझाईन तर इतकं छान. आणि इथून मस्त अशी वेल लावलेली आहे. लेस आपण म्हणू शकतो किंवा वेल आपण बोलू शकतो. तर अशी ही वेल टाईपमध्ये आहे. आणि मधून जॉईंट केल्यानंतर हे मस्त असं डिझाईन इथे दिलेलं आहे. तर एकदम रॉयल लुक आहे. एकदम मस्त हा दिवा आहे. हा पण आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये
आलेला आहे. नंतर हा अँटिक अष्टलक्ष्मी दिवा आहे 7 इंचचा 1650. त्यानंतर हा अँटिकमध्ये छोटा आहे, याचा रेट आहे 1020 रुपये. त्यानंतर हा शंखचक्र दिवा आहे 450 रुपये आहे. 2 भेटतील याच्यामध्ये, शंख आणि चक्र दिवा. त्यानंतर हा पीकॉकमध्ये आहे अष्टलक्ष्मी दिवा 1800 रुपये. त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे छोटा 480 रुपये. त्यानंतर श्रीयंत्र ठेवण्यासाठी, कुंकुमार्चन करण्यासाठी छान ही प्लेट आहे श्रीयंत्राची. त्यानंतर हा गडू आहे प्युअर ब्रासमध्ये, देवांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर हा छोटासा स्टूल आहे देवांना ठेवण्यासाठी, माझ्या देवामध्ये दिसत असेल तुम्हाला. लेसचा बाउल आपल्याकडे, डिझाईनचा बाउल आहे. मस्त असे ठसे दिलेले आहेत ह्याला, आणि मस्त असा हा हँगिंग टाईपमध्ये ही लेस बांधलेली आहे. अशी डिझाईन आहे याला, प्युअर ब्रासमध्ये आहे, आणि मस्त वरून पण अशी डिझाईन आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी तो खूप बेस्ट ऑप्शन आहे हे. तर असा हा बाउल आहे नैवेद्य. अजून आणखीन एक बाउल आपल्याकडे आहे, हा डायमंड कट बाउल आहे आपल्याकडे बघा. मोठा आहे, बराच मोठा आहे. भरपूर सारा प्रसाद नैवेद्य ह्याच्यामध्ये राहू शकतो. तर असा डायमंड कटमध्ये आहे हा. आणि तर हा बघा, हा तो आहे नैवेद्य बाउल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य पण दाखवू शकता आणि ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा पण ठेवू शकता. 2 in 1 आहे. त्यानंतर तर याच्यामध्ये तुम्ही असं नैवेद्य पण ठेवू शकता, किंवा अन्नपूर्णा माता पण तांदळामध्ये भरून आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. तर असा हा गंगाळ आहे. सगळं जे काही आहे ते प्युअर ब्रासमध्ये आहे, आणि जे मी मगाशी तुम्हाला दिवे दाखवले ते प्युअर सिल्वर प्लेटेड आहे. त्यानंतर ही आपल्याकडे स्टँड प्लेट होती बघा. तर ही आपल्याकडे 2 इंचमध्ये पहिला अवेलेबल असायची, आता 3 इंचमध्ये आलेली आहे. याची प्राईस चेंज झालेली आहे. सगळ्यांचे प्राइजेस जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. आवडला असेल जे कोणतं प्रोडक्ट, त्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बेस्ट प्लेट आहे ही. मस्त असे रॉयल लुक आहे याचा पण. जसं की मी मगाशी सांगितलं, दिवा दाखवला तुम्हाला एकदम रॉयल लुकमध्ये, तसंच हे बघा. असा हा दिवा किती दिसतानाच कसलं रॉयल, एकदम भारी दिसतंय. तर अशी हे हँडल प्लेट नवीन आपल्याकडे आलेली आहे. मस्त असे 2 हँडल दिलेले आहेत याला. मस्त असं फुलं आहेत, आणि साईडने ह्या वेली आहेत धरण्यासाठी असं. ही पण आपल्याकडं कुंचमच्या पूजेसाठी बेस्ट ऑप्शन आहे. 8 नंबरमध्येच आहे. जसं मी पानवेल मगाशी दाखवली तुम्हाला, तर तसंच ह्याच्यामध्ये पण भरपूर सारं सामान कुंचमच्या पूजेसाठी राहणार आहे. कुंचम पण राहणार आहे, बाकीचं एकदम त्याच्या अवतीभोवती सगळे सामान आपल्याला इथे राहणार आहे. प्रत्येकाचे प्राइजेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. सगळ्याचे प्राइजेस मी स्क्रीनवर देते. त्यानंतर हा कमल स्टँड दिवा आहे आपल्याकडे. हा तर म्हणजे सारखा आउट ऑफ स्टॉक होऊन परत मला मध्ये आणावा लागतो, एवढं म्हणजे रिक्वायरमेंट आहे या दिव्याची. मस्त तुळशीजवळ लावण्यासाठी किंवा देवाऱ्यामध्ये पण लावण्यासाठी खूप बेस्ट दिवा आहे. बघू शकता तुम्ही. कुबेर दिवा आहे आपल्याकडे बघा. हा कुबेर दिवा, कुबेर स्टँड दिवा आहे. हा कुबेर कुबेर काय म्हणतो आपण, कासव कुबेर दिवा आहे. कासव कुबेर दिवा आहे. छोटा कमळ दिवा आहे. त्यानंतर हा फ्लॉवर दिवा आहे. ब्रास आणि कॉपर मिक्सचर आहे. हा कमळ दिवा आहे, एक हेवीमध्ये आहे बघा. मस्त असा कमळाचा आकार आहे याला. नैवेद्यासाठी बाउल आहे. तर मस्त अशी डिझाईन आहे याला. इथे बघू शकता तुम्ही, अशी फुलांची डिझाईन दिलेली आहे. खूप हेवीमध्ये आहे. दंतलक्ष्मीची, याच्यावर असं गणपतीचा छान चित्र दिलेलं आहे. हे बघा, गणपतीचं छान असं चित्र दिलेलं आहे. जे करंडे आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसं की तुम्हाला तिथे दिसत असेल. तर झाकणासहित आपल्याला हे हळदी कुंकूचे करंडे मिळणार आहेत. जे कोणतं आवडणार आहे त्याचं स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता.
त्यानंतर विथ वूड हँडल धूपदाणी आपल्याकडे आहे. ओपन करण्यासाठी मस्त असं आपल्याला दिलेलं आहे इथे आणि मस्त अशी डिझाईन आहेत याच्यावर पण अशी डिझाईन केलेली आहे. ती धूपदाणी आहे ती पूर्ण ब्रासमध्ये आहे आणि मोठी आहे बऱ्यापैकी, असं पण नाही आहे की छोटी साईज आहे, मोठी साईज आहे बऱ्यापैकी. तर मस्त असे लक्ष्मी आणि कुबेर भगवानांचे कॉईन ह्याच्यावर दिलेले आहेत बघा. इथे लक्ष्मी आणि हे कुबेर भगवानांचे कॉईन आहेत लावलेले. तर कुबेर लक्ष्मी दिवा एक आपल्याकडे अवेलेबल. तर हे मस्त अशी कुंकू बरणी आहे, प्युअर ब्रासमध्ये आहे. झाकण पण प्युअर ब्रास पूर्ण आणि त्याचं जे खालची बरणी आहे ती पण प्युअर ब्रासमध्ये आहे. तर अशी ही ओपन होते. बोटं तर आपण सहसा हळदी कुंकूच्या ह्याच्यात हे करतच नाही, 2च बोटं लागतात. तर आरामात 3 बोटं मावत आहेत एवढी ही बरणी आहे कुंकूची, हळदी कुंकूची. तर याच्यावर मस्त असे गाईंचा फोटो दिलेला आहे आणि मस्त हे केळीचं झाड आहे मागं. तर प्युअर ब्रासमध्ये आहे ही, बघू शकता तुम्ही. तर केळीचं पान आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा असा हा बाऊल ठेवू शकता, हा असा बाऊल ठेवू शकता किंवा मग कॉम्बो पण घेऊ शकता तुम्ही. मी मगाशी जो लेसचा बाऊल दाखवला तुम्हाला, तर असं पण हे कॉम्बो पण तुम्ही घेऊ शकता. एक पार्ट दाखवायचे आहे तुम्हाला. तर हे बघा, हे 2 आपल्या मूर्त्या राहतील एवढा हा पार्ट आहे किंवा सिंगल मूर्तीचा पण पार्ट आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल हे जे शिवलिंग ठेवलेलं आहे, हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला छोटा इथे, तर तो सिंगल आपण देव मूर्ती किंवा काही ठेवू शकतो. आणि हा जो पार्ट आहे त्याच्यावर आपण 2 मूर्त्या ठेवू शकतो इझिली. एवढा हा पार्ट आहे 2 ह्याचा, 2 देव दिलेली आहे. आणि मध्ये हा अष्टदल कमल आहे. मस्त ही कोलमची डिझाईन आहे याच्यावर. आणि याच्यामध्ये 3 कलर आता सध्या अवेलेबल आहेत. सगळ्यावर डिझाईन सेमच आहे. रांगोळीचे स्टेन्सिल्स आले आहेत बघा. तर हे असे कलर केलेले आहेत, ग्लास पेंटिंग, ग्लास कलर्सने हे कलर केलेलं आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत. जर तुम्हाला प्लेन व्हाईट हवं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे कलर्स करायचे असतील, म्हणजे रांगोळीचे जे कलर्स असतात, तर तसे त्यामध्ये तुम्हाला प्लेन पण असं मिळेल. किंवा मग तुम्हाला जर कलर तुमच्या आवडीप्रमाणे करून हवे असतील तर असे कलर्स पण करून भेटतील. तर हे बघा वेगवेगळे डिझाईनमध्ये, तर असे हे कलर्स करून पण तुम्हाला भेटणार आहे. किंवा मग प्लेन हवे तर प्लेन तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत.